नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण खूपच मस्त चटपटीत अशी चाटची रेसिपी बनवतोय। तर यासाठी इथे मी 1 कप सफेद वाटाणे 4 ते 5 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। याबरोबरच इथे मी 1 कच्चा बटाटा सोलून असा तुकडे करून पाण्यात ठेवलाय आणि 1 टोमॅटो चिरून घेतलाय। आता हे सगळं साहित्य आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायचं आहे। वाटाण्यातलं पाणी मी काढून टाकलंय आणि कुकरमध्ये काढलेत। यानंतर बटाटा घातला यामध्ये आणि टोमॅटो घातला। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर वाटाणे भिजतील आणि वरती 1 इंच पाणी येईल इतपत पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून आता याच्या 3 ते 4 शिट्या करायच्या आहेत। तर हे वाटाणे शिजतायत तोपर्यंत आपण गोड चटणी बनवूया। तर इथे चिंचेची आपण गोड चटणी बनवतो। यासाठी इथे मी साधारण पाव कप चिंच अशी मी 15 मिनिटं कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया। यामध्ये बिया अजिबात नाही आहे, सगळ्या काढून घेतल्यात बिया मी। खूप सोप्या पद्धतीने आपण हे चिंचेची चटणी बनवतोय। तर इथे सगळी चिंच घेतली, त्याबरोबरच थोडंसं पाणी घेतलं आणि उरलेलं पाणी सुद्धा वाटताना मी वापरलंय। तर इथे ही चिंचेची पेस्ट तयार झाली आहे, ही आता आपण गाळून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलं आणि आता हे गाळून घेऊया। तर इथे पहा सगळं गाळून घेतलंय। आता हा चिंचेचा जो कोळ आहे तो आपल्याला गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचा आहे। आता यामध्ये गूळ घालायचा आहे। इथे मी अर्धी वाटी गूळ घालते। आता याला पहा उकळी आली आणि हे असं घट्ट झाले पहा। आणि थंड झाल्यानंतर हे आणखी घट्ट होतं, त्यामुळे इतपत घट्ट झाल्यानंतर यामध्ये थोडंसं काळं मीठ घातलं, पाव चमचा जिऱ्याची पूड घातली आणि पाव चमचा इथे मी लाल तिखट घातलं। मिक्स करून घेऊया आणि लगेच गॅस बंद करायचा आहे। तर ही आपली झटपट अशी चिंचेची गोड चटणी तयार आहे। ही आता आपण थंड करून घेऊया। तोपर्यंत इथे आता आपण तिखट चटणी बनवूया। तर इथे मी पुदिना आणि कोथिंबीर घेतली, जेवढा पुदिना घेतला तेवढीच कोथिंबीर घेतली। यानंतर थोडंसं आलं घातलं, 1 हिरवी मिरची घातली, यानंतर 1 चमचा लिंबाचा रस घातला। यामध्ये आता इथे मी जाडी शेव घालते, यामुळे चटणीला बाइंडिंग येईल। काळं मीठ घातलं थोडंसं आणि थोडंसं साधं मीठ घातलं। आता पाणी घालून ही चटणी वाटून घेऊया। तर इथे मस्त हिरवीगार अशी आपली चटणी तयार आहे। बाउलमध्ये काढून घेऊया। तर अशी पातळ चटणी मी तयार करून घेतली। आता आपण कुकर पाहूया। तर इथे मी 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या आणि यानंतर कुकर थंड झालाय पहा। वाटाणे छान शिजलेत, अगदी कुस्करून गेलेले नाही आहेत, थोडेसे अख्खे वाटाणे आहेत, असेच आपल्याला हवेत। आता यामध्ये जो बटाटा आपण घातला आहे तो असा चमच्याने कुस्करून घ्यायचा, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला थिकनेस येईल। जो आपण रगडा बनवणार आहोत त्याला थिकनेस येईल छान। आता आपण याला फोडणी देऊया। तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले आणि यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, पाव चमचा हिंग घातलाय। यानंतर किसलेलं आलं घालायचं आहे। आलं तेलावरती परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मसाले घालायचे आहेत। तर इथे मी यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड घातली, अर्धा चमचा धनेपूड घातली, यानंतर पाव चमचा हळद घातली, चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं।
आणि आता हे मसाले परतून घेऊया। मसाले खाली लागू नयेत म्हणून यामध्ये पाणी घालायचे। इथे 1 चमचा पाणी घातलं आणि हे मसाले आता आपण परतून घेऊ। इथे मी आणखी थोडंसं पाणी घातलं आणि मसाले छान असे परतून घेतले। आता शिजवलेले वाटाणे यामध्ये घालायचे, पाण्यासकट घातलेत। उरलेले बटाटे सुद्धा इथे मी असे कुस्करून घेते। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे। मिक्स करूया आणि याला एक उकळी काढून घेऊया। आता याला छान उकळी आले आणि मस्त असं थिकनेस सुद्धा आलाय। आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। मिक्स करूया आणि हा आपला मस्त असा रगडा तयार आहे। आता आपण टिक्की बनवूया किंवा पॅटीस बनवूया। तर यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून घेतलेत। बटाटे पूर्ण थंड करून घ्यायचेत। जर ओले आता हे किसून घ्यायचेत। बटाटे जर गरम असतील तर मग त्याच्यामध्ये मॉइश्चर खूप असतं आणि मग आपल्याला जास्त पीठ घालावं लागेल यामध्ये, म्हणून पूर्ण थंड करून घ्या। फ्रीजमध्ये ठेवू शकता थंड करण्यासाठी। पूर्ण 3ही बटाटे किसून घेतले। आता यामध्ये मसाले घालूया। तर इथे मी पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि चिमूटभर मीठ घातलं, थोडीशी कोथिंबीर घातली। यानंतर यामध्ये 3 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर असेल तर 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातलं तरी चालेल। कॉर्नफ्लॉवरमुळे एक्स्ट्रा क्रिस्पी होतील आपले पॅटीस। हे आता सगळं मिक्स करून घेऊया। याचा असा गोळा तयार करून घेतला आहे। हाताला चिकटतो आहे म्हणून याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। अर्धा चमचा तेल घातलं यावरती आणि पुन्हा हे मळून घ्यायचं आहे। आता हाताला तेल लावून याची टिक्की बनवून घेऊया। आज आपण रगडा पॅटीस किंवा टिक्की चाट बनवतोय। तर इथे मी अशा सगळ्या टिक्क्या बनवून घेतल्यात, पॅटीस बनवून घेतल्यात। आता हे आपण शॅलो फ्राय करूया। तर इथे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं 2 ते 3 चमचे। आता यामध्ये सगळ्या या टिक्क्या किंवा पॅटीस घालायच्यात। इथे मी नॉनस्टिकमध्ये हे फ्राय करते त्यामुळे याला मी कोटिंग केलेलं नाही आहे। तुम्ही जर लोखंडी तव्यामध्ये फ्राय करणार असाल तर पुन्हा एकदा हे सुक्या कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून घ्या आणि मग ते फ्राय करा। आता हे आपण दोन्ही बाजूने छान असे रंग येईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया। आज आपण जो रगडा बनवला आहे त्यापासून तुम्ही 2-3 प्रकारचे चाट बनवू शकता। एका बाजूने फ्राय झाल्यानंतर या टिक्क्या मी उलटून घेतल्यात। दोन्ही बाजूने रंग आल्यानंतर एक एक टिक्की सेंटरला घ्यायची आणि प्रेस करायची म्हणजे छान क्रिस्पी होईल। तर अशा सगळ्या टिक्क्या आपण प्रेस करून छान कुरकुरीत करून घेऊया। तर या आपल्या टिक्क्या तयार आहेत। तुम्ही याच पद्धतीने समोसा चाट बनवू शकता किंवा तुम्ही पापडी चाट बनवू शकता। तुम्हाला जर अशा टिक्क्या बनवायला वेळ नसेल तर तुम्ही रेडी समोसे आणून त्यापासून समोसा चाट बनवा किंवा रेडीमेड जी पापडी मिळते आपण जी शेवपुरीसाठी वापरतो त्यापासून तुम्ही पापडी चाटसुद्धा बनवू शकता। आता इथे पहा आपली ग्रीन चटणी तयार आहे। त्याबरोबरच ही चिंच गुळाची चटणी तयार आहे। पहा किती मस्त थिकनेस आला आहे चटणीला, रंगसुद्धा खूप मस्त आला आहे। इथे मी दही घेतलं आहे फेटून, यामध्ये मी थोडीशी साखर घातली, बारीक शेव घेतले डेकोरेशनसाठी, याबरोबर थोडीशी कोथिंबीर घेतली आणि बारीक चिरलेला कांदा घेतला आहे। आता आपण रगडा पॅटीस किंवा टिक्की चाट सर्व करूया। तर इथे मी पॅटीस घेतले, यावरती आता जो आपण रगडा बनवला तो घालायचा आहे।
दही घालायचं आहे, यावरती चटणी घालूया, तुम्हाला जेवढं तिखट हवं त्याप्रमाणे. यानंतर गोड चटणी, शेव घातले, बारीक चिरलेला कांदा घातलाय. तर हे रगडा पॅटीस तयार आहे. तर अगदी चटपटीत अशी रेसिपी तयार आहे. थंडीमध्ये अगदी असं चाट खायला खूपच मजा येते. मार्केटमध्ये आपण खातो त्यापेक्षाही मस्त अशी ही चाट घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता. या जर चटण्या तुम्ही बनवून ठेवल्या तर ह्या फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतात. एकदा चटण्या बनवून ठेवल्या की तुम्ही भरपूर वेळा यापासून चाट तयार करू शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.